ओम नमो भगवते वासुदेवाय. देवराज इंद्राचा अहंकार आणि महाभयंकर वृत्रासुराची उत्पत्ती. नमस्कार भाविक हो. जेव्हा संपत्ती आणि सत्तेचा अहंकार डोक्यात जातो तेव्हा देवांचा राजा इंद्रही कसा चुका करतो आणि त्यातून किती भयंकर संकटे उभी राहतात याची एक अत्यंत थरारक कथा श्रीमद भागवतात सांगितली आहे. स्वर्गलोकातील देवराज इंद्राची अथांग आणि वैभवशाली देवसभा, मध्यभागी असलेल्या उंच आणि हिरेजडित सुवर्ण सिंहासनावर देवराज इंद्र आपली पत्नी शचीसोबत मोठ्या दिमाखात विराजमान आहेत. त्यांच्या मस्तकावर पूर्ण चंद्रासारखे शुभ्र आणि तेजस्वी छत्र धरलेले आहे आणि आजूबाजूला चौऱ्या ढाळल्या जात आहेत. सभेमध्ये सर्व बाजूनी मरुद्गण, 8 वसू, 11 रुद्र आणि अश्विनी कुमार अदबीने उभे आहेत. गंधर्व आणि किन्नरांचे मधुर संगीत चालू आहे. विद्याधर आणि अप्सरा स्तुतिगीते गात आहेत आणि चहूकडे स्वर्गीय फुलांचा सुगंध दरवळत आहे. सत्तेची आणि ऐश्वर्याची एक भयंकर धुंदी इंद्राच्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे. नेमक्या त्याच वेळी देवांचे परम आदरणीय गुरु बृहस्पती तेथे आले. परंतु सत्तेच्या गर्वाने आंधळ्या झालेल्या इंद्राने उठून त्यांचे स्वागत केले नाही किंवा त्यांना आसनही दिले नाही. आपला हा अपमान पाहून गुरु बृहस्पती निमूटपणे तिथून निघून गेले आणि गुप्त झाले. थोड्या वेळाने गुरु गेल्यावर इंद्राची ती सत्तेची धुंदी उतरली आणि त्याला आपल्या चुकीचा प्रचंड पश्चाताप झाला. तो स्वतःशीच अत्यंत करुण आणि आर्त स्वरात म्हणू लागला, अरे रे, हे मी काय केले? त्रैलोक्याच्या राजसत्तेच्या आणि ऐश्वर्याच्या मदाने मी पार आंधळा झालो. जे देवगुरु बृहस्पती ज्ञानाचा अथांग महासागर आहेत, ज्यांच्याच मार्गदर्शनामुळे आणि कृपेमुळे मला हे इंद्रासन आणि वैभव प्राप्त झाले आहे, त्याचाच मी या भर सभेत असा घोर अपमान केला. राजसिंहासनावर बसलेल्या सम्राटाने कोणाच्याही स्वागतासाठी उठू नये असे सांगणारे लोक खऱ्या धर्माचे स्वरूप जाणतच नाहीत. त्या खोट्या नियमांच्या आहारी जाऊन मी एका क्षणाच्या गर्वाने माझ्या परमपूज्य गुरूंना गमावून बसलो. माझ्यासारखा शठ आणि कृतघ्न मीच. आता याच क्षणी मी त्यांच्या चरणी लोळण घेईन. माझे मस्तक त्यांच्या चरणावर ठेवेन आणि त्यांची क्षमा मागेन. पण भाविक हो, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. गुरूंच्या अभावी हतबल आणि शक्तिहीन झालेल्या देवांनी त्वष्टा ऋषींचा पुत्र विश्वरूप याला आपला पुरोहित म्हणून स्वीकारले. या विश्वरूपाला 3 मुखे होती. एकाने तो सोमरस प्यायचा, दुसऱ्याने मदिरा आणि तिसऱ्याने तो अन्न खायचा. तो यज्ञात मोठ्याने मंत्रोच्चार करून देवांना आहुती देत असे. पण त्याची आई असुर कुळातील असल्यामुळे तो मातृप्रेमापोटी गुप्तपणे असुरांनाही यज्ञाचा भाग पोचवत असे. जेव्हा देवराज इंद्राला हे रहस्य समजले तेव्हा त्याला देवांचा हा अपमान सहन झाला नाही. तो भयंकर संतापला आणि रागाच्या भरात त्याने विश्वरूपाची 3ही मस्तके तलवारीने एका झटक्यात छाटून टाकली. विश्वरूपाच्या या हत्येमुळे इंद्राला ब्रह्महत्येचे महाभयंकर पातक लागले. शेवटी स्वतःची शुद्धी करण्यासाठी इंद्राने त्या पापाचे 4 भाग केले आणि ते पृथ्वी, जल, वृक्ष आणि स्त्रिया यांच्यात विभागून दिले. पण हे पाप स्वीकारण्याबदल्यात इंद्राने त्यांना एक विशेष वरदानही दिले. इंद्राने पहिला भाग पृथ्वीला दिला आणि वरदान दिले की तुझ्यावर पडलेले खड्डे वेळ आल्यावर आपोआप भरून निघतील. पण ते पाप पृथ्वीवर आजही उजाड किंवा नापीक जमीन या रूपात दिसून येते. दुसरा भाग वृक्षांना दिला आणि वरदान दिले की तुमच्या छाटलेल्या किंवा तुटलेल्या फांद्या
पुन्हा नव्याने फुटतील. पण वृक्षांमधून निघणारा चीक आणि डिंक हे त्या पापाचेच रूप आहे. तिसरा भाग स्त्रियांना दिला आणि वरदान दिले की त्यांना निरंतर कामसुखाचा आनंद घेता येईल. पण स्त्रियांमध्ये दर महिन्याला येणारा मासिक धर्म हे या ब्रह्महत्येच्या पापाचेच प्रतीक आहे. आणि चौथा भाग पाण्याला दिला आणि वरदान दिले की ज्या वस्तूत पाणी मिसळले जाईल त्याचे आकारमान आणि वजन वाढेल. पण पाण्यावर जो फेस आणि बुडबुडे येतात ते या पापाचेच स्वरूप आहे. पण इकडे आपला निष्पाप पुत्र मारला गेल्यामुळे त्वष्टा ऋषींचा क्रोध अनावर झाला. त्यांनी इंद्राचा नाश करण्यासाठी एका भयंकर यज्ञाचे आयोजन केले. इकडे त्वष्टा ऋषींच्या क्रोधाग्नीने प्रज्वलित झालेला भयंकर यज्ञकुंड धगधगत आहे. यज्ञाच्या ज्वाला आकाशाला भिडत आहेत. त्वष्टा ऋषी रागाने आहुती देत म्हणाले, हे इंद्रशत्रू, तुझी वाढ हो आणि तू लवकरच आपल्या शत्रूचा वध कर. आणि अचानक त्या यज्ञाच्या दक्षिण अग्नीतून एक महाभयंकर काळोखासारखी आकृती साक्षात मृत्यूसारखी प्रकट झाली. हाच तो वृत्रासूर. त्याचे शरीर एखाद्या जळलेल्या काळ्या भोर पर्वतासारखे दगदगत होते. त्याच्या डोळ्यावरील केस आणि दाढी मिशा तापलेल्या तांब्यासारख्या लालबुंद होत्या आणि दुपारच्या प्रखर सूर्यासारखे त्याचे भयानक डोळे जळत होते. जेव्हा तो हातात 3 टोकांचा त्रिशूळ घेऊन नाचू आणि ओरडू लागला तेव्हा पृथ्वी थरथर कापू लागली. आणि जेव्हा त्याने जांभई देण्यासाठी आपल्या गुहेसारखा भयंकर जबडा उघडला तेव्हा असे वाटले की तो संपूर्ण आकाश आणि त्रैलोक्यच गिळून टाकेल. त्याच्या नुसत्या दर्शनाने तिन्ही लोक आणि देवगण थरथर कापू लागले आणि भयाने पळू लागले. भाविकहो, पहा कर्माचा खेळ. इंद्राच्या एका चुकीने आणि अहंकारामुळे देवांवर केवढे मोठे आणि भयंकर संकट उभे राहिले. या वृत्रासुराने पुढे देवांचे काय हाल केले आणि त्यांचा वध कसा झाला हे आपण पुढील भागात पाहूच. कर्माचे फळ सांगणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.